नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ वेगळा वाटतोय ना? हो, व्हिडिओ वेगळाच आहे. कारण आज आम्ही बाहेर आलो आहोत. दिवसाची सुरुवात ही फिश मार्केटमध्ये सुरू होत आहे. आज आम्ही फिश घ्यायला आलो आहोत कारण आज आहे आमच्याकडे नॉनव्हेजची मेजवानी. तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे फिश तुम्हाला दिसत असतील. आम्ही तर पापलेट आणि कोळंबी घेणार आहोत कारण आमच्याकडे सगळ्यांना पापलेट आणि कोळंबीच आवडते. एवढे फिश छोटे मोठे वेगवेगळे होते ना. आपण कोळंबी पण तिकडनं स्वच्छ निवडून घेत आहोत. आता घरी येऊन आपण कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. पापलेट आणि कोळंबीला आपण आता मॅरिनेट करून घेत आहोत. हळद, मिरची पावडर, मसाला, मालवणी मसाला, फिश मसाला, लिंबाचा रस आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं यांची पेस्ट लावून घेणार आहोत. पापलेटला आपण मॅरिनेट करून घेताना प्रत्येक मसाला लागता येईल असा लावून घ्यायचा आहे आणि हे मुरण्यास ठेवणार आहोत आपण. ही सेम प्रोसेस आपण कोळंबीला सुद्धा करून घेतली. आता आपण मसाल्याची तयारी करतो. सुकं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि कांदा. क्वांटिटी थोडी जास्त आहे मित्रांनो. आता तेलावर छान मसाले परतून घेतो आपण. कांदा, सुकं खोबरं याची छान पेस्ट तयार करून घेऊ. आपण ही कोळंबीच्या ग्रेव्हीसाठी मसाला तयार करत आहोत. मसाल्यात आपण सुके मसाले घालून घेतले. आता आपण तेलावर तमालपत्र आणि तेल टाकून कोळंबी छान फ्राय करून घेत आहोत. कोळंबी तेलावर छान परतून घ्यायची आपल्याला. एकीकडे पोळ्या सुद्धा चालू आहेत. सगळीकडनं सगळ्यांनी केल्यानंतर पटकन होईल म्हणून सगळेजण कामाला लागले होते. आता कोळंबीला पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची कोळंबी आणि मगच तो ग्रेव्हीचा बनवलेला मसाला आपण त्याच्यात घालणार आहोत. आपण मसाला घालून घेतलेला आहे कोळंबीच्या भाजीला. आता कोळंबीच्या भाजीला आपण गरम केलेलं पाणीच घालून घेणार आहोत. तशी कोळंबी शिजते पटकन. आता आपण फिश फ्राय करून घेणार आहोत. फिश फ्राय करून घेण्यासाठी आपण रवा, तांदळाचं पीठ, लाल तिखट, मीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला आपण ते लावून घेत आहोत. बाकीचे सगळे फिश फ्राय करायला घेतले होते. आता हा तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला होता एक मस्त फिश. रवा आणि तांदळाच्या पिठाने फिश छान कुरकुरीत होते. बघू शकता बाकीचे फिश पण फ्राय झालेत आपले. आता तेल घालून घेत आहोत. दोन्ही साईडने तेल घालून घेऊन फिश छान म्हटला कुरकुरीत मस्त झालेला आहे. इकडे आपली कोळंबीची भाजी सुद्धा तयार आहे. बघू शकता किती छान रंग आलाय भाजीला. झणझणीत तिखट मस्त झाली कोळंबीची भाजी. तरी सुद्धा छान आली. आता आपण फिश थाळी तयार करून घेतली आहे. फिश थाळी म्हटल्यावर आपल्याकडे सोलकढी येते, ती सुद्धा आपण बनवून घेतली. बघू शकता थाळी आपली किती सुंदर आणि छान झाली. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.
व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा मैत्रिणींनो.